नाशिक मध्यवर्ती कारागृहातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सिम कार्ड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर येथील अंबादास रामभाऊ ठाकणे यांनी केलाय। या प्रकरणात कारागृह प्रशासनाने आपल्या भावावर खोटा गुन्हा दाखल करून फसवणूक केल्याचा दावाही त्यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। अंबादास ठाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ दीपक ठाकणे नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता। अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले। मात्र शिक्षा भोगत असताना कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिम कार्ड घोटाळा केला आणि त्यात जबरदस्तीने त्यांच्या भावाला गुंतवले। या प्रकरणी अनेक वृत्तवाहिन्यांवर बातम्या देखील आल्या होत्या, परंतु त्यांच्या भावाचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही। कारागृह प्रशासनाने दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तुरुंगात असतानाच लाखो रुपयांची मागणी करून मोबाईलवरून व्यवहार केल्याचे खोटे पुरावे तयार करण्यात आल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून भावाची बदनामी थांबवावी आणि त्याला न्याय द्यावा अशी मागणी अंबादास ठाकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। मी बबन उले, माझे मेवणे दीपक ढाकणे ते 16 वर्षापूर्वी एका गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झाली आणि ते शिक्षा भोगत असताना त्यांना नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, परंतु त्यांची 1 महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता झाली। त्या मुक्ततेनंतर ते घरी आल्यानंतर नाशिक जेलमध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याविषयी त्यांनी एक वृत्तवाहिन्यांना बाईट दिली होती आणि त्या बाईट पाहून प्रशासनाने जाग होऊन त्यांनी काय केलं का आमच्या मेवण्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यातून म्हणजे तो खोटा गुन्हा असल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना आम्हाला त्या गुन्ह्यातून वगळावं यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो। आणि आमची अशी मागणी आहे का प्रशासनाने त्यांचा प्रशासकीय पॉवर वापरून आमच्याकडून फिर्याद होण्याच्या ऐवजी आम्हालाच आरोपी केलं आहे आणि आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तरी आमची सरकारकडे मागणी आहे का आम्हाला या गुन्ह्यामध्ये न्याय मिळावा आणि माझ्या मेवण्याची त्यातून निर्दोष मुक्तता व्हावी। अंबादास ठाकणे जिल्हा अधिकाऱ्यांना साहेबांना आज निवेदन द्यायला आलो होतो का आमच्या भावावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे। त्यांनी जे न्यूजला थोड्या दिवसापूर्वी न्यूजवर जी वाईट दिली होती, जे जेलचा घोटाळा त्यांनी सिम कार्ड घोटाळा ओपन केला होता नाशिक जेलचा, तो त्यांनी न्यूजद्वारे प्रदर्शित केला होता। त्या कारणाने मी अंबादास ठाकणे, माझा भाऊ दीपक ढाकणे यांनी नाशिक कारागृहातला जे सिम कार्ड घोटाळा चालतो हा उघडकीस आणला होता आणि त्या उघडकीस आणल्यामुळं त्याला जे प्रशासकीय अधिकारी त्यांनी त्यांचा पॉवर वापरून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि तो स्वतः फिर्यादी असताना त्यालाच आरोपी केलं त्यांनी आणि त्याच्यावर गुन्हा टाकला। आणि अशी आमची मागणी आहे, आम्ही आता निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना का त्याला त्याची चौकशी व्हावी, त्याच्यात जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही हे करा, ताब्यात घ्या आणि याच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलाय याला त्याच्यातून मुक्त करा। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।